संघ आहे घरकुल आणि एका बाजूला संघ उसाटणे. दोन्ही संघांना शुभेच्छा, ऑल द बेस्ट. उसाटणे संघ सुरुवातीला फलंदाजी करणार कारण घरकुल संघाने टॉस जिंकला होता आणि त्याने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. उसाटणेच्या वाटेला बॅटिंग आली आहे आणि सुरुवातीला आलाय सागर पाटील, विशाल पाटील. बॉलिंगसाठी घरकुल संघाचा संदीप जाधव. 5 षटकांची मॅच. पहिल्या राऊंडमधील हा शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळतो कारण की पडले संघाने 2 सामने जिंकलेत. तो संघ तिसऱ्या राऊंडमध्ये पोहोचलाय. त्यांना एक सामना जिंकायचा आहे. चषकाचा तो मानकरी ठरेल. टॉप 5 अगदी जवळ पोहोचलाय. बंडीशेठ पाटील यांचा संघ पडलेगाव. सामना सुरू करायचा आहे. घरकुल संघ संदीप जाधव आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. सचिन टीके यांचा हा संघ आहे. सचिन टीके क्राईम ब्रांचचे एक मोठे अधिकारी आहेत आणि सचिन टीके यांना सुद्धा आम्ही शुभेच्छा देतोय. मॅच ऑन. सागर पाटील आहे सुरुवात करणार पॉवर प्ले मध्ये. P1 बॉल तयार. कमी गतीने टाकलेला बॉल, गुगली बॉल आपण पाहिला. फुल लेनचा बॉल होता. लँडिंग प्रॉपर होती. यॉक पडला आणि त्यानंतर पंचांनी लेग बाईट्स 1 रन दर्शवली या बॉलवरती. अपील जोरदार होती परंतु पंचांनी पैटाळली. संदीप पालकर मेन अंपायर. स्क्वेअर लेग अंपायर सचिन कडू आहेत. जावेद परिसर थर्ड अंपायर या मॅचसाठी. लेग स्टम्पच्या बाहेर हा बॉल होता त्यामुळे पंचाने परफेक्ट निर्णय दिलाय की LBW आऊट नाहीये. एकच धाव इथे मिळेल. अकाउंट ओपन केलं उसाटणे संघाने. सागर सोबत आहे विशाल. काय गोलंदाजी बघा. संदीप जाधव ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो त्याच्याकडे चांगलं व्हेरिएशन आहे. स्पिन टू विन. चांगले कटर बॉल तो करतो. गुगली बॉल त्याच्याकडे. सध्या कॅरम बॉल देखील त्याने केलाय. असे वेगवेगळे चेंडू त्याच्या भात्यामध्ये आहेत. लाईन खराब आहे. पंच व्हाईट बॉल दर्शवतात. आत्ता मी उल्लेख केला की त्याने कॅरम बॉल देखील केला होता आणि गुगली देखील तो करतो असा संदीप जाधव. कमी बॉलर आहेत टेनिसमध्ये जे कॅरम किंवा गुगली बॉल करतात. त्यापैकी याच्याकडे व्हेरिएशन चांगलं आहे संदीप जाधव. काय फटका ऑन साईडला. गॅपमध्ये बॉलला पाठ ठेवलाय. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. 4 रन. महत्वाची असते. या गोलंदाजाकडे चांगली दिशा आहे. ज्या पद्धतीने तो बॉल टर्न करतो एक चांगलं व्हेरिएशन आहे संदीप जाधवकडे. परंतु यावेळी चौकार. फुडलेनचा बॉल पुन्हा गॅपमध्ये केला जो पण पाहतोय. सागर कॅप्टन आहे या संघाचा. सागर. व्हाईट बॉल. आत्तापर्यंत 2 व्हाईट बॉल टाकलेत त्यामुळे 8 चेंडूची लांब ओव्हर तुम्ही पाहाल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 चेंडूची ओव्हर आपण पाहिली एका बॉलरकडून. वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज. इनसाइड आउट. ओव्हर द मिड ऑफ. लॉंग ऑफ कडे बॉल गेला. सीमा पार. 4 रन. चौकार. चौकार या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत लागलेत. फायनलपर्यंत 250 चौकार होऊ शकतील कदाचित. GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट आता कव्हर करते ही मॅच. 12-0 शेवटचा बॉल. फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. अंतिम चेंडू देखील चांगला टाकलाय गोलंदाजाने. स्पिन टू विन. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 12-0 ॲक्शन रिप्ले. फॉलिंग स्वीप त्याला मारायचा होता. स्क्वेअर लेगकडे सागर बीट झाला. या बॉलवरती 0 धाव मिळेल. घुटना टेक आणि चौकार देक असं त्याला मारायचं होतं. कॅप्टन थोडा निराश झाला या फटक्यावरती. 12-0 5 षटकांची लढत आहे. सागर विशालला तुम्ही पाहताय. सागरने एक चौकार. विशालने देखील चांगली बॅटिंग केली आहे. VIP डॅशवरती घोटगावचे ग्रामस्थ सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या गावाची स्पर्धा, घोटगावाच्या मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. जेव्हा आपल्या गावाची स्पर्धा असते, ग्रामस्थ मंडळ हे नाव असतं, त्यावेळी प्रत्येक नागरिक त्या स्पर्धेमध्ये आवर्जून येतो आणि हेच कारण होतं की प्रत्येकाने चांगलं योगदान दिलं आहे. आत्ताच दिलीप शेठ पाटील साहेबांनी जे शुभम बिल्डरचे ओनर आहेत त्यांनी 1,51,000 या स्पर्धेला चांगलं योगदान दिले. विश्वजित आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती घरकुलकडून.
प्रेक्षकांची तोबा गर्दी, कारण फायनल आहे. प्रेक्षकांना घोटगावचं मैदान नेहमी आवडतं. एकेकाली ही स्पर्धा डेमध्ये होती, परंतु पहिल्यांदा ही स्पर्धा नाईटमध्ये आम्ही पाहतोय. ही कमिटीची मेहनत आहे. किंगमेकर ऋषल पाटील, बड्डे बॉय, या तुमचा वाढदिवस आहे आणि शुभेच्छा वाढदिवसाच्या. हॅपी बर्थडे ऋषल. एक चांगला खेळाडू आहे राजाराणी घोट संघामध्ये, चांगले झेल तो नेहमीच पकडतो. बॅटिंग देखील चांगली करतो ऋषल पाटील. सध्या गोल्डन मॅन आहेत ते. 12-0. लेट टायमिंग. हा बॉल एक वेगळ्या पद्धतीने बॅटवरती लागलाय बघा. लॉंग स्टॉपकडे जातोय. 2 फिल्डर आहेत बॉलच्या मागे. ज्या पद्धतीने त्याला चेंडू मारायचा होता ते घडलं नाही आणि इथे रन आउट. बिग विकेट, बिग अचीवमेंट. दोघांमध्ये बातचीत सुरू आहे सध्या. एकमेकांवरती राग दाखवला जातो, आक्रोश केला जातो की तुझ्या चुकीमुळे मी बाद झालो. समोरचा तो फेटाळतोय आणि हे सातत्याने क्रिकेटमध्ये झालंय. फलंदाज बाद. बात आहे बघा. आता मैदानामध्ये जे 2 खेळाडू होते तेही सक्के भाऊ होते आणि आत्ता तो गेलाय तोही सक्का भाऊ आहे आणि हा सक्का मोठा भाऊ आहे जो आत्ता मैदानामध्ये गेलाय. त्यामुळे दोघांमध्ये ती बातचीत आपण पाहिली. नेहमी होतो 2 भावामध्ये, असं प्रत्येक घरामध्ये होत असतो. एक प्रेमाचे भांडण आपण त्याला म्हणतो. 14वरती 1. विशाल नाराज झाला सागरवरती, परंतु आत्ता मोठा भाऊ आला नितीन पाटील. बघा आपण वाकलन बस संघामध्ये पाहिला गायकर बंधूंना जे वाकलन संघामध्ये खेळतात, तर सोमनाथ शिवदास आणि गुरुनाथ गायकर. त्याप्रमाणे या संघामध्ये विशाल सागर आणि नितीन पाटील आहे. शॉर्ट बॉल, कमजोर फटका, फसवला आणि या बॉलवरती विकेट मिळाला आहे. नितीन बाद होतोय. लगातार 2 झटके टीम उसाटणे संघाला. बॅकफुटला गेलात आणि बॉलपर्यंत बॅट नीट पोहोचली नाही, त्यामुळे कमजोर फटका. नितीन पाटील बाद झालाय. वेलकम उसाटणे संघाला दुसरा झटका लागतोय 14वरती. मोठे फलंदाज बाद झाले, त्यामुळे सागरवरती ही जबाबदारी असेल की त्याने चांगला खेळ केला पाहिजे. आता मैदानामध्ये आला ऋतिक पाटील नंबर 4वरती. त्याच्याकडून अपेक्षा भरपूर असतील. असं म्हणतात क्रिकेटमध्ये एकदा जिंकण्यासाठी खूप वेळा हरावं लागतं, खूप वेळा लढावं लागतं आणि क्रिकेट युद्ध आहे. तर या ठिकाणी बघा, ज्या क्षणाची मित्र आपण सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके पनवेल महानगरपालिकेचे डॅशिंग नेतृत्व आणि अभ्यासू नगरसेवक सन्माननीय ज्ञानेश्वर दादा पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या सोबत सन्माननीय रोहिदास दादा जाधव एवन जोडी, तानाजी दादा गोंदली, त्यानंतर आमचे सामना थांबव थोडा कारण फटाके. अक्षय दादा पाटील, त्याचबरोबर कल्पेश दादा, गिरीधर दादा आणि सर्व मान्यवरांचं या ठिकाणी राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीनं सन्माननीय बालाशेठ दुमा तो कशाचा कम नाही रे. आमच्या ज्ञानेश्वर पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील गुंदली दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर पाटील क्या बात, thank you. दादाच्या फटक्यांच्या आतिषबाजी आणि मान्यवरांचं स्वागत. बघा खेळाडूंना सुवर्ण संधी आहे. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कटआउट बघतायत. ज्ञानेश्वर दादा पाटील नगरसेवक आणि त्यासोबत एवन जोडी तानाजी दादा गुंडले आणि सन्माननीय रोहिदास दादा जाधव यांचं कटआउट तुम्ही पाहतायत. त्या कटआउटला चेंडू डायरेक्ट हिट झाला तर एवन जोडी खरं तर रोहिदास दादा जाधव आणि तानाजी दादा गुंडले यांच्या वतीनं 1000 रुपयाचं प्राइज हे खेळाडूला देण्यात येणार आहे. व्यासपीठावरती झुंजार व्यक्तिमत्व, सामान्यासाठी लढणारा, माणुसकी जपणारा, वचनपूर्ती करणारा, आपल्या हक्काचा माणूस, या मातीतला भूमिपुत्र, गर्दीसाठी नाही तर जनतेसाठी राजकारण आणि समाजकारण करणारा आपला नगरसेवक, कार्यसम्राट नगरसेवक ज्ञानेश्वर दादा पाटील यांचं शुभागमन झालं. फटाक्याच्या आतिषबाजीने त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर आलेला रिव्हर्सचा बॅटकटने चौकार. धाव फलकावरती 19, 2 गडी बाद, 2 चेंडूचा खेळ बाकी. चांगल्या धावा बनल्या सध्या आणि संपूर्ण जबाबदारी सागर पाटीलवरती असेल. कॅप्टन, गरज नव्हती या फटक्याची. सागर चांगला फलंदाज आहे, सरळ बॅटने धावा तो बनवू शकतो, परंतु त्याच्यावर थोडा प्रेशर आहे तरी देखील तो रिव्हर्स खेळतो. आता रिक्स घेतलाय सागरने. 5 बॉल 19, शेवटचा 1 चेंडू आता बाकी असेल. गोलंदाजीला आपण पाहतोय विश्व जिंकण्यासाठी आलाय. सर्वांची मनं ऑन साईडला, सरळ बॅटने धावा येऊ शकतात, रिव्हर्स खेळण्याची गरज नाहीये. बॅनर हिट, बॉल सीमा पार, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. रे आला यो गोडगाव आला, तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे. आमच्या ज्ञानेश्वर पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील गुंदली दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या ज्ञानेश्वर पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या सुनील गुंदली दादाच्या या नावात दम आहे रे. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची होता तो आतमध्ये गेला आणि आता जो बॉलिंग करत होता विश्वजित त्याच्या हाताला लागलाय, परंतु तरीही त्याने गोलंदाजी केली नाही. तो आता 12वा त्या जागेवर रिप्लेस झालाय. बघा काय वेगळा क्रिकेट पाहायला मिळाला. हातावरती लागलाय, घरी आराम देखील करू शकला असता, लाईव्ह सामना पाहू शकला असता, परंतु आपल्या गावासाठी तो या मैदानामध्ये उतरला. विश्वजित, तुझं कौतुक करावं लागेल. व्हेरी गुड बॉलिंग. धावफलकावरती 25 धावा, 2 गडी बाद. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट आणि कॅप्टन बरसला मैदानामध्ये. संदीप आलाय सेकंड स्पेल. संदीप जाधव ऑन साईडला, मिड विकेट गॅपमध्ये बॉल पडला. एका टप्प्याने बाउंड्रीच्या बाहेर. सुरुवात झाली आहे, धमाका करतोय. वेलकम उसाटणे संघाचा ऋतिक पाटील ठोकतोय चौकार. चौकार या स्पर्धेमध्ये आता लागलेत. 29 धावा, 2 गडी बाद. ऋतिक पाटील मागे ठेवला बॉल, ऑफ स्टंपवर पिचिंग केला, लाईन थोडी दूर ठेवली, बॅटच्या स्लॉटमध्ये नाही ठेवली. डॉट बॉल. पंच, व्हाईट बॉल रिव्ह्यू पाहिजे बॅटिंग टीमला व्हाईट बॉल रिव्ह्यू चेक करायचं आहे, कारण की अंपायरने डॉट बॉल दिलाय. बॅटिंग टीमला डाऊट होता, ते चेक करतील. टीव्ही अंपायरला निर्णय सोपवलाय. आता टेनिस क्रिकेट अपग्रेड झाला. मी उल्लेख केला की व्हाईट बॉल रिव्ह्यू पहिले नव्हते, आत्ता आलेत. वलप नाईटमध्ये आम्ही पाहिले, घोट नाईटमध्ये पाहिले, त्यानंतर तोंडरे नाईट असेल, टोंगरचा पटा नाईटमध्ये देखील रिव्ह्यू होते. फेअर आहे, कंटिन्यू करा. डॉट बॉल 0. एखाद्या टीमला डाऊट असेल तो रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. 29 धावा स्थिर राहतील. ऋतिक पाटील इथे रिव्ह्यू गमावलाय उसाटणे संघाने, परंतु उसाटणे संघाला माहिती आहे की धावांचा पाऊस पडलाच पाहिजे, समोर घरकुल आहे. संदीप, ओ अगला वेगळा फटका, अगला वेगळा चेंडू ऑन साईडला, स्क्वेअर लेग क्लिअर केला, माहिती हिट, फुल टॉस केलं, बॉल सीमा पार, 4 रन.
पाटील शून्यावर बाद झाला. त्यानंतर मॅचला कोण सांभाळेल तर ऋतिक पाटीलचं नाव होतं. त्याने करून दाखवलं. ऋतिकने 2 चौकार मारले. 9 वरती तो खेळतोय. संघ 33 वरती पोहोचलाय. गुड बॅटिंग. पुन्हा एकदा त्याच अँगलने 30 दिशा निवडली. प्रॉपर टायमिंग. टॅलेंटेड फटका ऋतिकच्या बॅटमधून. तिसरा चौकार. ऋतिक ऑन फायर. सदोतीस धावा 2 गडी बाद. संदीप जाधवची ओव्हर आता थोडी महागडी आहे. या ओव्हरमध्ये 3 चौकार 4 बॉलमध्ये 12 दिल्या. त्याने 2 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच ऑन. रोमांचक सामना. यॉर्कर पडला. एक कमी गतीचा टाकलेला बॉल. रनआउट करण्याची संधी. बॅकअप नाही येत. 1 धाव मिळाली आहे. 2चा प्रयत्न होत नाहीये. सिंगलने संतोष व्हावं लागेल. लेग बाईजमध्ये 1 धाव दिली पंचांनी. LBW फेटालला 1 रनने धावफलक 38 वरती गेला. शेवटचा बॉल. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल वेलकम मुसाटणेसाठी. कधी न संपणारी आवड म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट. प्रत्येकाला टेनिस बॉल क्रिकेट आवडतं आणि टेनिस क्रिकेटने अक्षरशः सर्व प्रेक्षकांना वेळ लावून टाकले आणि प्रेक्षक सातत्याने या मॅचचा आनंद घेत असतात. संदीप जाधव लास्ट बॉल. सन्मान दिलाय. स्ट्राईक सागरला आपल्याकडे ठेवायचे. डोक्याचा वापर त्याने केला. सिंगल घेतली. ओव्हर समाप्त. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 39 धावा आतापर्यंत झाल्यात. आणि आज 7 फेब्रुवारी म्हटलं तर आमचे गोल्डन मॅन किंग मेकर ऋषाल पाटील यांचा वाढदिवस आहे. केक आणलाय. तो देखील कट केला जाईल थोड्याच वेळात. सागर पाटीलने स्ट्राईक आपल्याकडे ठेवली. त्याला 12 बॉल खेळायचे. त्याने डोक्याचा वापर केला. सिंगलला महत्त्व दिलं. 39 धावा. मागील सामन्यामध्ये आपण पाहिला 75 धावांचा सर्वात मोठा हाय स्कोअर एका मॅचमध्ये बनला. नितलस संघाने त्या धावा 75 बनवल्या हाय स्कोअर. आणि आता असं वाटतं की या मॅचमध्ये हाय स्कोअर बनवू शकतो. बड्डे बॉय वृषाल पाटीलला तुम्ही पाहताय. प्रदीप सोबत सर्वेश आहेत. त्रिमूर्ती आणि वृषाल यांना आम्ही शुभेच्छा देतो या मॅचच्या माध्यमातून. हॅपी बर्थडे वृषाल. आज त्याने सेलिब्रेट केलं. आजचा दिवस त्याचा होता. अभिनंदन. बोला तयार. शॉर्ट बॉल. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली परंतु त्याचं उत्तर देऊ शकला नाही सागर. संधीचं सोनं नाही करू शकला. फलंदाज बाद. बिग विकेट. वेलकम मुसाटणे. कॅप्टन बाद झाला. 39 वरती 3. 12 चेंडूचा खेळ असताना असं वाटलं की सागर पाटील शेवटपर्यंत तळ टोकून बसेल परंतु पहिल्या बॉलवर तो बाद झालाय. रॉकी बॉलिंग ट्रॅकवरती. रॉकीला पहिला विकेट मिळाला. सचिन टीके क्राईम ब्रांच अधिकारी. त्याने घरकुल संघाला बनवलाय. या संघाला एक केलं. संघटित केलं. याच्या मागे सर्वात मोठा हातभार सचिन टीके यांचा आहे. त्याची जबाबदारी आहे की आपला संघ पुढे जावा. नेहमी सातत्याने तो प्रयत्न करतो घरकुल गावासाठी आणि घरकुल गावाचं नाव रोशन करण्यासाठी. नेहमी मोठमोठ्या स्पर्धेत सचिन टीके या खेळाडूंना आणत असतो. तर या ठिकाणी बघा ज्यांचं आताच आगमन झालं ते पियुष दादा जाधव. बघा मित्रांनो घोटगावाचं एक असा व्यक्तिमत्व जो खरं तर युवा असताना मॅनेजर पदावरती ज्याची निवड झालेली आहे. पियुष दादा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत. या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. डॉट बॉल
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. हे जीवन म्हणजे क्रिकेट. 2 बॉल डॉट 2-0. या ओव्हरमध्ये नाराजगी फलंदाजची झाली आहे, परंतु रॉकी चमकलाय. रॉकीची कामगिरी चमकदार आहे. यशस्वी लोक कारण सांगत नाही आणि हा यशस्वी गोलंदाज बनला आता तरी. गुड बॉलिंग. टॅप केला या बॉलला ऑन साईडला, मिड विकेट डीपमध्ये पुढे आलाय. फंबल झालेत. 1 धाव 2 ने कन्वर्ट केली आहे. क्विक डबल. या 2च्या बरोबरीने टीमची धावसंख्या 41. चांगली धावसंख्या आतापर्यंत बनली आहे, परंतु या ओव्हरमध्ये सागर बाद झाल्यानंतर वेलकम उसाटणे संघ थोडा बॅकफुटला गेलाय. 11वा खेळाडू देखील भरपूर षटकार मारू शकतो, परंतु ते प्रयत्न झाले पाहिजेत उसाटणे करून. बंटी पाटील आणि त्याच्यासोबत आहे ऋतिक पाटील. मॅच ऑन. रोमांचक सामना. शॉर्ट बॉल. दावत होती बॅटरसाठी, त्याची पोझिशन चुकीची आहे. दिशा कुठे मारायचं हे त्याला आतापर्यंत समजलं नाही. एखादा बॅटर चेंडू कुठे मारायचं हे त्याने सेट केलं पाहिजे आणि हे शॉर्ट बॉल तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटणार नाही मॅचमध्ये. पुढे टाकला बॉल, थोडा ओव्हर पिच, समोर खेळण्याचा प्रयत्न. इथेही डॉट बॉल आला. टाळ्या होऊन जाऊन द्या रॉकीसाठी. काही कमालीची बॉलिंग करतोय तो. 2 धावा या ओव्हरमध्ये. सागरचा विकेट. नामांकित गोलंदाज, सुपर डुपर A1 गोलंदाजी रॉकी. 4 षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 41. 3 गडी बाद. वेलकम उसाटणे. खूप चांगल्या गाणं डीजेने आता इथे वाजवलं आणि ते नगरसेवक आहेत ज्ञानेश्वर पाटील, कार्यसम्राट पनवेल महानगरपालिका. त्या नगरसेवक होण्याचं भाग्य लाभलं. सर्वात कमी वयाचे नगरसेवक जर कोण असतील पनवेल महानगरपालिकेमध्ये तर ज्ञानेश्वर दादा पाटील यांचं नाव नेहमी पुढे आलंय. लास्ट ओव्हर. खराब फटका, मिस टायमिंग राहिला. फटका ऑन साईडला गेलाय. समोर डीपमध्ये फिल्डर आहेत. 1 कंप्लीट. 2चा प्रयत्न झाले. 2 धावा इथे घेतल्यात. 2च्या बरोबर टीमची धावसंख्या झाली 43. बॉलिंग समरी पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 12, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, तिसऱ्या ओव्हरमध्ये 14 आल्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये फक्त 2 आल्या. 12, 13, 14 आणि 2 एक वेगळा आकडा पाहायला मिळाला. म्हणजे हा संघ सातत्याने 1 धाव कमी, त्यानंतर 10 धावा कमीने मागे राहिला. परंतु वेलकम उसाटणे नामांकित संघ मित्रांनो, अनेक वेळा तो चॅम्पियन देखील झाला आहे. त्यामुळे घरकुल संघाला तो फाईट देऊ शकतो, कारण त्यांच्याकडे चांगली बॉलिंग आहे आणि घरकुल संघाकडे देखील चांगले बॅटर आहेत. लास्ट ओव्हर. तेजस साल्वी. ग्राउंड शॉट ऑन साईडला अलॉंग द कार्पेट केल्यात. लॉंग ऑफकडे बॉल डीपमध्ये फिल्डर आहे. 1च धाव. क्विक सिंगल आणि 1च्या बरोबरीने टीमची धावसंख्या 44 आत्तापर्यंत झाली आहे. नितीन 0वरती बाद झाला. कदाचित त्याची बॅटिंग लागली असती तर धावा आल्या असत्या. विशाल देखील रनआउट झाला. या 2 चुका आपण पाहिल्या, परंतु सागर होता तिथे, तोही बाद झाला. शॉर्ट बॉल हुक केलाय. क्लास फटका बॅटच्या मधोमध. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. षटकार. क्या 50 धावा. वेलकम उसाटणे. इनसाइड आउट. बॉल हवेमध्ये. मिड ऑफ. झेल घेण्याची शक्यता. कॅच ऑफ द मॅच. कठीण असतो मित्रांनो मागे धावत झेल पकडणं, परंतु या खेळाडूने ते करून दाखवले. यश हे नाव होतं, त्याला यश मिळालं. पुन्हा एकदा पहा, त्याची नजर चेंडूवरती होती. पावलांचा रनअप त्याने चुकवला नाही. परफेक्ट गेला लाईनवर आणि त्याने तो झेल मिड ऑफला पकडलाय. फलंदाज बाद झालाय. 50 वरती चौथा गडी बाद. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत.
तेजस सालवीने आत्तापर्यंत 4 बॉल 9 दिले, त्याने विकेट घेतलाय, तोही चांगली बॉलिंग करतो. आत्ता मैदानामध्ये बंटी पाटील बाद झाला, ऋतिक आहे, त्याच्यासोबत नवीन बॅटर करण मडवी आलाय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. वेलकम उसाटने टार्गेट सेट करायचं आहे, 50 बनलेत. शॉर्ट बॉल पंच केला, हाफ ट्रॅकर ऑन साईडला मिड विकेटच्या समोर, डीप मध्ये फिल्डर आहे, गुड फिल्डिंग, फक्त 2 धावा आत्ता घेतल्यात. अशी क्रॉसिंग होऊ शकत नाही, दोन्ही बाजूने तुम्हाला धावावं लागेल तर धाव मिळेल. धावा मिळतील. आतापर्यंत 252. शेवटचा बॉल टार्गेट सेट चेंडू असेल. टार्गेट सेट करण्यासाठी आता फलंदाज पाहतोय करण मडवी. आत्ता 2 धावा त्यांनी काढल्या. लास्ट बॉल, मंकड विकेटचा प्रयत्न सुरू आहे, पंचांनी वॉर्न केलाय. लास्ट बॉल 52. बॉल ऑफ द नाईट. या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट चेंडू आपण पाहिला, अजीबो गरीब, आणि या बॉलवरती एकही धाव मिळणार नाहीये. तर या ठिकाणी बघा, आता जनता नुकताच आगमन झाला ते पनवेल महानगरपालिकेचे डॅशिंग नेतृत्व आणि युवा नगरसेवक, अभ्यासू नगरसेवक ज्ञानेश्वरदादा पाटील याच गावचे सुपुत्र आहेत. त्यांच्या वतीनं मित्र या स्पर्धेसाठी तब्बल 51,000 रुपये देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाली. दादांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. तर सन्मान्य किरणदादा भगवान पाटील या आपण व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी इन्व्हाइट करेल ज्यांचं आत्ताच नुकताच आगमन झालंय ते पनवेल महानगरपालिकेचे डॅशिंग नेतृत्व आणि युवा नगरसेवक मित्र ज्यांच्या वतीनं 51,000 रुपये आम्हाला देणगी स्वरूप लाभले ते ज्ञानेश्वरदादा पाटील या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांच्यासोबत एवन जोडी सन्माननीय रोहिदास दादा जाधव आणि खरं तर तानाजी दादा गोंधली यांना इन्व्हाइट करेल आपण यावं त्यांच्यासोबत. त्यानंतर आमचे कल्पेश दादा हजारे, अक्षय पाटील, भानुदास दादा निगुकर आणि सुजल दादा कोलेकर यांना इन्व्हाइट केलं आपण यावं. बघा या ठिकाणी सन्माननीय या गावाचे समाजसेवक सुधीर दशरथ दादा पाटील यांच्या वतीनं तब्बल या स्पर्धेसाठी 50,000 रुपये देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झालं. त्यांचं राजाने क्रिकेट संघ गोट आणि बालाशेठ धुमाल यांच्या वतीनं मनपूर्वक आभार. आणि या गावचे जावई आहेत त्यांचं मनपूर्वक आभार. सन्माननीय ज्ञानेश्वरदादा पाटील यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर एवन जोडी, आमची एवन जोडी, चला एवन जोडी या. एवन जोडी गेली 5 रात्र, बघा 5ही रात्र त्यांनी या स्पर्धेला भरपूर मोठं योगदान दिलंय. अक्षय दादा मारुती पाटील बघा त्यांचा सन्मान केला जाईल. चला या ठिकाणी अक्षय दादा सन्मान केलं जातं. त्यानंतर एवन जोडीचा सन्मान होईल. कल्पेश दादा हजारी यांचा सन्मान होईल. बघा कल्पेश दादा हजारी त्यांचा सन्मान केलं जाते. यानंतर विनर टीम आणि नितलस यांच्यामध्ये सामना होईल. बघा यानंतर एक सन्मान केला जाईल. खरं तर या स्पर्धेला गेली 5 रात्र त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि या स्पर्धेसाठी 20,000 रुपये ज्यांनी देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त केले आणि मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफ्या ज्यांनी पुरस्कृत केले ते घोडगावची एवन जोडी सन्माननीय रोहिदास दादा जाधव आणि तानाजी दादा गोंधली या आपला सन्मान केला जाईल. दोघांनी एवन जोडी आहे, दोघं एकत्र या. चला दोघं एकत्र या. एवन जोडी येते. 5 रात्र सातत्यानं या क्रीडा स्पर्धेला ज्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. 20,000 रुपये ज्यांच्या माध्यमातून देणगी स्वरूप आम्हाला लाभले ते रोहिदास दादा जाधव यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर संपूर्ण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या ज्याने आम्हाला पुरस्कृत केले ते तानाजी दादा गोंधली. तानाजी दादा गोंधली यांचा सन्मान केला जाईल.
बघा एक युवा उद्योजक खरं तर तानाजी दादा गोंदली A1 जोडी सुप्रसिद्ध आहे खरं तर रोहिदास दादा जाधव आणि तानाजी गोंदली ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफ्या आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. तानाजी दादा आपलं मनपूर्वक आभार. या ठिकाणी आपलं स्वागत धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेत आणि खास म्हणजे बघा ज्ञानेश्वर दादा आपले खंदे समर्थक येते आणि पाचवी रात्र ज्ञानेश्वर दादा उपस्थित नव्हते तुम्ही परंतु ते उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की आम्ही पाचवी रात्र या ठिकाणी राहणार आणि नक्कीच त्यांचा सन्मान या ठिकाणी झालाय. त्यानंतर या ठिकाणी पिंपलखेडा पंडित चव्हाण रवी चव्हाण आणि घोरसेनाचे आमचे विष्णू पवार आमचे या ठिकाणी उपस्थित त्यांचा सन्मान होईल. नामदेव दादा पाटील या आपला सन्मान केला जाईल. नामदेव दादा पाटील या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ज्यांच्या माध्यमातून 5,000 रुपये देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त करण्यात आलेले आहे त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि भानुदास निगुकर या भानुदादा या सागर दादा पोरजे आपण या आपला सन्मान झालेला आहे. ओके पियुष दादा जाधव या पियुष दादा या बघा घोडगावाचा पहिला मॅनेजर पदावती बिल्डर अँड डेव्हलपर मध्ये का त्यांचं खूप मोठं नाव आहे त्यांचाही सन्मान या ठिकाणी केलं जाईल. आणि भानुदादा या आपलाही सन्मान होईल. हर्ष हर्ष आले असा सन्मान होईल. तर या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान केलं जाते. आज स्पर्धेची शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये बरेच सारे प्रेक्षक आमच्या सोबत जॉईन झालेले आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. घोटकॅम्पचे आमचे किरणदादा भगवान पाटील हे देखील उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. बंजारा समाज आमचे भीमाबाई यांचे खास निकटवर्तीय पंडित चव्हाण रवी चव्हाण आणि विष्णुदादा पवार आपलं मनपूर्वक स्वागत. मॅचचा आनंद ते घेत आहेत. भीमाबाई आपल्या वतीने त्यांचं देखील स्वागत. हर्ष राजेश पाटील बघा राजेश दादा म्हटलं की राजाराणी घोट संघाचा मेन शस्त्र राजाराणी घोट संघासाठी खूप मेहनत करतात आणि कोच आहेत बघा त्यांचे पुत्र आज हर्ष आलेत. संपूर्ण खेळपट्टी बनवण्यापासून ग्राउंडला जी मेहनत आहे ना राजेदादांचे आज राजेदादा नाही आहेत हर्ष आलाय. पाणी पुरवठा बघा जल हे तो कल आहे आणि संपूर्ण सीझनभर राजाराणी घोट संघासाठी खेळपट्टी बनवण्यापासून ती सेन्सर सारवण्यापर्यंत त्यांची मेहनत असते. राजेदादा तुम्ही असाल तर या प्लीज. बघा सन्माननीय युवा डॅशिंग नेतृत्व पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अभ्यासू नगरसेवक ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या वतीनं कॉमेंट्री पाहण्यासाठी 1,000 रुपयाचं बक्षीस आलंय. दादा आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद योगेश मेढवी सर. धन्यवाद प्रवीण डेबे सर. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आज ऋषल शेठ पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा. दोस्ती जुन्यात एक राजा माणूस प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणारा माणूस म्हणजे आमचे ऋषल शेठ. तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय आणि घेऊन चालतोय क्रिकेटच्या अथांग महासागरावरती. धावफलकावरती धावसंख्या पाहिली सागर पाटीलचा अस्त्र P1 मध्ये. चांगली गोलंदाजी ते करत असताना सागर चंदू आल्यात. नक्कीच तेजस सालवी फलंदाज बाद झाल्यानंतर जबाबदारी चंदू. नक्कीच टॉप 5 मध्ये नक्कीच आपण एक रेस करणार आहोत आणि जो रेसमध्ये धावणार तो इन 11 मध्ये प्लेअर खेळणारा पाहिजे. येस डेफिनेटली. गोलंदाज सज्ज समोर सचिनची टीके डॉक्टर अच्युत आडुले मॅच आनंद घेतात. स्वागत आहे डॉक्टर साहेब तुमचा देखील. सचिन टीके या ठिकाणी पण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र साकारत असताना सागरचा अस्त्र आपण पाहिला 53. आमची प्रेम भंडारी मॅचचा आनंद घेत असेल. अजय भंडारी स्वागत आहे तुमचं देखील. आडव्या बॅटनं स्विचिटचा अस्त्र ते डायरेक्ट नक्कीच स्विचिटचा अस्त्र बाहेर काढला होता. सचिन टीके ना षटकाची इथे झाली आहे सांगता. पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर घरकुल संघ जाऊन टेपला. एकूण धावा 8 वरती.
अरे पोंदरे आला यो गोडगाव आला तो कशाचा कम नाही रे तो कशाचा कम नाही रे आमच्या ज्ञानेश्वर पाटील ज्ञानेश्वर पाटील ज्ञानेश्वर पाटील दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या सुनील गुदली दादाच्या या नावात दम आहे रे आमच्या ज्ञानेश्वर पाटील दादा बघा या ठिकाणी राजाराणी गोट संघाचे कट्टर समर्थक अक्षय दादा दाडावकर, अमोल दादा जाधव आणि कृष्णा आडे आणि महादेव दादा आडे हे राजाराणी संघाचे खास कट्टर समर्थक आहेत. त्यांचं सगळ्यात पहिलं कुमार पाटील आपल्या वतीने त्यांचं स्वागत. पहिल्या षटकाची समाप्ती संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली. एकूण 8 धावा. 5 षटकांची मॅच या ठिकाणी पाहिले. सचिन टिके स्ट्राईक वरती आपण पाहतोय सचिनला, नॉन स्ट्राईक वरती चंदू आपण पाहतोय. षटकाची झाली सांगता पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 8. आणि बघा 5 रात्र आपण क्रीडा स्पर्धा पाहतो. प्रत्येकाचा मान सन्मानापासून प्रत्येकाची नाश्त्याची व्यवस्था ऋतुराज किंग म्हणजे ऋतुराज खोत यांचं कौतुक केलं पाहिजे. ऋतुराज आपलं कौतुक आहे कारण 5 रात्र त्यांनी मेहनत घेतलेली आहे. त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. नक्कीच नक्कीच सर्वांची मेहनत भरपूर आहे कारण तितका प्रेम बालाशेठ धुमाल यांच्यावरती प्रत्येकाचा आहे. गोलंदाज सज्ज झाला. षटक क्रमांक 2 चा मानकरी विशालला आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहिलं 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री रेषेलगत. सचिनसाठी वेग होता, प्रचंड वेग. चेंडू पाडल्यानंतर झपकन आत येतोय आणि फलंदाज सचिन देखील या चेंडूवरती आशाभूत अशा नजरेनं पाहत बसला. बाकीचं काम यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चोखरीते पूर्ण केलं जातोय. सचिन टिके जबरदस्त अनुभवी क्राईम ब्रँचमध्ये ते सध्या कार्यरत आहेत. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज सज्ज असताना विशाल जबरदस्त गोलंदाजी. पहिला चेंडू त्यांनी डॉट फेकलाय. 53 धावांचं लक्ष्य. फुलर लाईनचा चेंडू होता. LBWची मांग केली होती परंतु फुल टोल वसूल करून देणारा फटका होता. परंतु लेग बाईचा इशारा तो पंचाचा एकदा अंकित केली जाईल. धावा पाहिल्यात एकूण 9 धावा. 53 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. ग्रामीण टेनिस .inच्या माध्यमातून अगदी ड्रोनच्या साह्यानं हे छायाचित्र खऱ्या अर्थानं आपण पाहतो टिपले जात आहेत आणि सुरेख रॉयल आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. ग्रामस्थ मंडळ चषक घोट 2025 आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम टप्प्यामध्ये भरपूर प्रेक्षक वर्ग फायनल डेचा आनंद घेत असताना सर्वांचं मनापासून आपण हार्दिक हार्दिक स्वागत व्यक्त करू. गोलंदाज विशालची गोलंदाजी पाहिली. डीप एक्स्ट्रा कव्हरला आता क्षेत्ररक्षक बाहेर काढल्यात. डीप लॉंग ऑनमध्ये आहे आणि एक डीप म्युनिकेटच्या रिझनमध्ये. हो फटका तर फसलाय. फसवा चेंडू. चेंज ऑफ पेस इथे पाहिला आणि इथं झेल तर कॅरी केलाय आणि फलंदाज बाद झालाय. चंदूला मात्र परतावं लागेल. लाविला होता जिला जीवा तिलाच नाही माझी किवा आठवण येता तिची मला पाणी डोळ्यातून वाहे जिला माझं झालेला दिसतो. आज षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर एकूण धावा फलकावरती पाहिले गेले तर नवीन फलंदाज आल्यात. संदीप जाधवला आपण पाहू शकाल. विशाल पाटीलचा हास्त्र जबरदस्त गोलंदाजी इथे साकारत असताना P2 मध्ये इथे जबाबदारी आली आहे त्या मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजी करत असताना. बॅटनं वेग बघा किती भरपूर प्रचंड वेग होता. डॉट चेंडूची सांगता लगातार इथे डॉट चेंडूचा सफर जारी असताना जबरदस्त गोलंदाजी विशाल. इथे आपण पाहिलं विशालचा अस्त्र सुरेख गोलंदाजी. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना चेंडू फेकून झाले. षटकातील 4 अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. संदीप जाधव काय गोलंदाजी या ठिकाणी साकारली. विशालचं मी कौतुक करेन. फक्त एकच धाव त्याने खर्च केले. जबरदस्त गोलंदाजी. स्विचचा अस्त्र जबरदस्त तडाखा. प्रेक्षकांना मानवंदना देणारा फटका चालला. दीप टर्मॅन रिझन मधून आउट ऑफ दी पार्क षटकार.
बघा या ठिकाणी केपी इव्हेंटचे आमचे संकेत पाटील आणि करण पाटील मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील स्वागत. खरं तर आज शेवटची रात्र आहे, सगळ्यांचं स्वागत. हो, वेग होता, प्रचंड वेग होता. चेंडू चाललाय गरंगाला डीप मधून, क्षेत्ररक्षक आउट साइड मधून दूरवरून आल्या. दुहेरी धाव जोखीम होती, गरज होती कमी पाण्यात फलंदाज बाद. बिग विकेट मैदानातून बाहेर. संदीप जाधवला परतावं लागेल. ज्ञानेश्वर पाटील दादाच्या या नावात दमायर, आमच्या सुनील गुंदली दादाच्या या नावात दमायर. या ठिकाणी बघा आमचे भीमाबाई यांचे खास मित्र पिंपरखेडाहून या ठिकाणी आलेले आहेत. पंडित चव्हाण आणि रवी चव्हाण, त्यानंतर गोरसेना विष्णू पवार यांचं आगमन झालं, त्यांचा एकत्रित सन्मान केला जाईल. बंजारा समाज खरं तर आज या स्पर्धेला भीमाबाई तुमचं भरपूर योगदान आहे आणि भीमाबाई यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येतोय. चला तिघं या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. प्रचंड मेहनत भीमाबाई तुमची देखील राहिली या स्पर्धेच्या माध्यमातून, तुमचं देखील आम्ही कौतुक करू. षटक क्रमांक 2 समाप्त झाल्यानंतर षटक क्रमांक 3चा मानकरी सागर पाटील पुन्हा एकदा बनवायच्या 53 धावा 5 षटकामध्ये. परंतु आता समीकरण येऊन टिपते. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अद्याप देखील 37 धाब्यांची अद्याप देखील गरज आहे. सचिन टिके गोलंदाज सज्जा. हो, चांगला फटका एक्झिक्यूट केला डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत, मिसफील्ड, चेंडू जाईल सीमा पार, आर पार, 4 रन. या ठिकाणी भीमाबाईंचे खास निकटवर्तीय पिंपरखेडाहून या ठिकाणी आलेले आहेत. पंडित चव्हाण आणि रविदादा चव्हाण आणि गोरसेनाहून विष्णुदादा पवार यांचा सन्मान त्या ठिकाणी बालादत्त धुमाल यांच्या शुभ हस्ते केले जाते. एकत्रित सन्मान होतोय त्या ठिकाणी. लाईन 17 मध्ये 33. फुल टॉस होता, फ्लिक केला चेंडू लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू आउट ऑफ दी पार. गॅप आहे भरपूर मोठा, धाव संख्येचा नाही तोटा, मिळतील 4 रन. गोरगरिबांचा गेले तर 24 धावा. नक्कीच कुमार शेठ पाटील यांच्या माध्यमातून डीजे मास्टर यांच्याकडनं 500 डीजे साठी नक्कीच 500 रुपये आलेत. धन्यवाद कुमार शेठ. सागर पाटील 2 चेंडूवरती 2 खणखणीत चौकार आल्यात. 10 फलकावरती धावा पाहिल्यात तर आता 24 धावा. आता 16 मध्ये बनवायच्या 29. सागर जबरदस्त गोल. बघा या ठिकाणी आमचे घोडगावचे दमदार व्यक्तिमत्व आणि जावई. बघा जावईला सगळ्यात पहिला मान असतो. सुधीर दादा दशरथ पाटील यांच्या वतीने स्पर्धेसाठी 50,000 रुपयाचं देणगी स्वरूप आम्हाला प्राप्त झाले. सुधीर दादा आपल्या स्पर्धेच्या वतीनं राजाने क्रिकेट संघ गोट आणि बालाशेठ धुमाल यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. फलंदाज बाद LBW सचिन टिकेला परतावं लागेल. 2 चौकार आल्यानंतर इथं ग्रेट कमबॅक पाहिला सागरला मिळते ते सफलता. फलंदाज बाद सचिन टिके.
गुणलेखनाची भूमिका पाहिली आपण. पृथ्वीराज पाटील असतील, आमचे प्रशांत पाटील, रवी मडवी मॅचचा आनंद घेतात. पेटाली टीमसाठी त्यांच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव जरूर येत असतो. रवी मडवी तलोजा मजकूर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा येत आहेत. रवी स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा. सागर पाटील नक्कीच इथे फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन येणारा फलंदाज रॉकीला आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅकवरती सागरचं अस्त्र, सुरेख गोलंदाजी इथे ग्रेट कमबॅक दाखवत असताना 15 मध्ये 29. फुल टॉस बॅक टू द कीपरकडे हा चेंडू ट्रॅव्हल झाला. तत्पूर्वी इथे डॉट चेंडूची सांगता. सुरेख गोलंदाजी अचूक टप्पा दिशा वेग चौकार आल्यानंतर ग्रेट कमबॅक सागरच्या माध्यमातून. आता 14 मध्ये 29 धावांची गरज आहे. मॅच बॅलन्स आहे. मॅचचा रिझल्ट एक बंद लिफाफ्यामध्ये कैद असताना दोन्ही टीमकडे आता सामना 50%. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा सागर क्षेत्ररक्षण विखुरलेला आपण पाहू शकाल. दीप एक्स्ट्रा कव्हरला, दीप लॉंग ऑनमध्ये दीप मिड विकेट तैनात केलाय. गोलंदाज सज्ज. फटका तर चांगला आहे समोरच्या दिशेनं. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. अगदी चेंडूवरती जाणं गरजेचं होतं. या चेंडूवरती मिळतील एकूण धावा 2 आणि 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धावा धावा फलकावरती पाहिल्या गेल्या तब्बल नक्की 26 झाल्यात. आता 13 मध्ये 27 धावांची गरज आहे. 13 चेंडू 27 धावा. फलंदाज इथे आपण पाहतो रॉकी आणि खऱ्या अर्थानं आदित्य यांच्या खांद्यावरती आलेली जबाबदारी आपण पाहिली. सागर सुरेख गोलंदाजी. आता शेवटचा बॉल 13 मध्ये 27 पास केला आपण उसाटेने. 13 चेंडू आणि 27 लक्ष. गोलंदाज सज्ज सागर. वेग होता. षटक क्रमांक 3 ची सांगता. समीकरण येऊन टेपते. येणारे 12 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी घरकुल टीमला गरज आहे ती मात्र 27 धावांची. 12-27. साठी 1000 रुपये प्राइज आहे. सन्माननीय नगरसेवक ज्ञानेश्वरदादा पाटील यांचं तुम्ही कटआउट पाहता लॉंग ऑफ प्रेझर मध्ये. परफेक्ट बघा त्या ठिकाणी एवन जोडी आमची रोहिदासभाई जाधव आणि तानाजीदादा गोंदली यांचं देखील कटआउट आहे. एकत्रित कटआउट आहे. त्या कटआउटला डायरेक्ट झालं तर एवन जोडीच्या वतीनं 1000 रुपये. क्या बात आहे. आज अंतिम टप्प्यामध्ये आज बक्षिसांची खैरात तर होणार. नवीन गोलंदाज बंटी पाटील. बंटी म्हात्रे का? बंटी म्हात्रे गोलंदाज सज्ज. 12 मध्ये 27. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा समीकरण. आता डॉट चेंडू तुम्हाला भरपूर कमी करायचे आहेत कारण आता समीकरण येऊन टेपते. येणारे 11 चेंडू आणि आता 27 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी करतायत बंटी नामक गोलंदाज. जबरदस्त गोलंदाजी. MIDC एंड करणं गोलंदाजी करतायत. जबरदस्त गोलंदाजी. सन्माननीय सावंतदादा पाटील क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व नितलस गावाचे सावंतदादा पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आहे. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू 11-27 समीकरण. पुन्हा एकदा फ्लाइंग स्ट्रोक. नाही बरोबर. बघा प्लेइंग सुपर पाय मध्ये येणारे संघ बघा एक रेस होणार आहे जो आपल्या नेहमीप्रमाणे 11 खेळाडूंमधूनच तुमचा एक खेळाडू निवडायचा आहे जो प्लेइंग 11 मध्ये असतो आणि तो खेळलाच पाहिजे. जर नाही खेळला तर मग बाय मिळणार नाही. बाद होणार तुम्ही. तुमचा 5वा नंबर असेल. बघा रेडी ठेवायचे आपले 5 खेळाडू. जे 4 विजेता संघ आहेत त्यांनी ऑलरेडी आपले 4ही खेळाडूंना खानपान देऊ. 10 मध्ये 27. इथे फटका तर चांगला आहे. फर्स्टला आहे क्षेत्ररक्षक. शॉर्ट फाईन लेगचा चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट. दुहेरी धाव. जोखीम होती. जोखीम पत्करली.
आता समीकरण येऊन टेपते येणारे चेंडू हातामध्ये आहेत ते 9 आणि जिंकण्यासाठी 25 धावेची गरज. 9 चेंडू 25 धावेची गरज. षटकार चौकाराची आता या ठिकाणी बघा 2 सामने जिंकून सान्वी 11 संघ पडले. जो आजच्या अंतिम राऊंड मध्ये पोहोचला यातनं जिंकणारा संघ एक मॅच होणार. त्यानंतर सेकंड राऊंडची नितलज संघाविरुद्ध त्यातनं तो जिंकेल तर त्यांच्या विरुद्ध खेळेल. आणि सान्वी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर बंटी शेठ पाटील बघा ज्यांच्या वतीने 51,000 रुपये या स्पर्धेसाठी त्यांनी पुरस्कृत केले त्यांचं मनपूर्वक आभार. कॉमेंट्री पॅनलसाठी त्यांनी 1,500 रुपयाचं आम्हाला बक्षीस दिलेले आहेत. बंटी दादा आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. क्या बात आहे. समीकरण आपण पाहिलं तर 8 चेंडू आता 24 धावेची गरज आहे. 4 षटकार ठोकाचे 8 मध्ये 7 चौकार देखील चालेल. मॅच थांबवा पोहोचा. फटाक्यांची आतिषबाजी होणार. प्रमुख मान्यवर नक्कीच मंचकावरती येणार आणि त्यांच्या आतिषबाजी आपण या नक्कीच फटाक्यांची आतिषबाजी आपण जरूर पाहणार आहोत. सान्वीताई या ठिकाणी येत असताना बंटी शेठ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बंटी शेठ यांच्या त्या कन्या आहेत आणि फटाक्यांची आतिषबाजी 51,000 रुपयाचा धनादेश त्यांच्या माध्यमातून मंडळासाठी देण्यात आलाय. बघा या ठिकाणी बंटी दादा पाटील सान्वी एंटरप्राइजेस खरं तर ज्या नावानं ओळखलं जातं ते आमचे बंटी दादा यांची कन्या सान्वी दिदी या ठिकाणी आलेली आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. बंटी दादा कुली कन्या पुत्र व्हावी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा अपरंपार. खरं तर प्रत्येकाच्या पोटी एक तरी कन्या यावी. बंटी दादा तुम्ही भाग्यवान आहात. आपलं मनपूर्वक स्वागत. शुद्ध बीजापोटी फले रसाला गोमटी. नक्की सान्वीताई आले त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. बंटीचं आपण गोलंदाजी पाहिली. समीकरण येऊन टेपता येणारे 8 चेंडूंना 24 धावेची गरज आहे. 4 षटकार जमतील 6 चौकार. चला पंच मॅच स्टार्ट आरंभ करा. क्षेत्ररक्षण त्वरित सजवा. गोलंदाज सज्ज असताना इथे बंटीचा आसरा. 8 चेंडू 24 धावेची गरज. 4 षटकार चालतील 6 चौकार देखील चालतील परंतु ते येणं गरजेचं आहे. रॉकी आणि नक्कीच आदित्य आठवले यांच्यावरती नक्कीच आता भरपूर मोठी जबाबदारी आहे. संघाला आता धोका आहे. आता बिंदास ठोका अशी फलंदाजी तुम्हाला ते करावी लागेल. 8 चेंडू आणि 24 धावेची गरज. कंपल्सरी चेजिंग स्पर्धेचा नियम आपण या ठिकाणी पाहतो. गोलंदाज सज्ज बंटी यांच्या षटकातील पुढील चेंडू 8-24. आडव्या बॅटनं ताकदीचा प्रचंड वापर. तितकीच लांबी तितकाच अंतर. चेंडू सीमारेषा बाहेर छूम अंतर. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. त्वरित सजवा. मॅच आता जबरदस्त. एका षटकारानं संजीवनीचा काम केलाय. बेमाने गरज होती. फटका तर नक्कीच केसलाय. फलंदाज आपण पाहिलं रॉकीच्या बॅट्समधून दमदार ताकदीचा प्रचंड वापर होता आणि अगदी संजीवनीचा काम करणारा हा षटकार. संघर्षमय षटकार. आता 7 मध्ये बनवायचा आहे ते मात्र 18 धावा. 7 चेंडू 18 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग. क्षेत्ररक्षक विखुरलीला आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला तैनात केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला डीप लॉंग ऑफमध्ये शॉर्ट फाईनला एक गलीमध्ये क्षेत्ररक्षणाचं आखणी बांधणी इथे पाहिली. 7 चेंडू आणि 18 धावेची गरज. प्रेशर आहे गोलंदाजावरती. सुरेख आयोजन रॉयल आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. उर्वरित समीकरण 7 चेंडू आणि 18 धावेची गरज. सुरेख अप्रतिम पैसा उचल मॅच. 7 मध्ये 18. रॉकी आहे स्ट्राईक एंडला. फुल टॉस होता. बाहुबलीसाठी एक छोटासा निवाला होता परंतु त्याचा खरपूस समाचार घेता आलं नाहीये. दुसरी धाव ती देखील कंप्लीट झाली. समीकरण येऊन टेपते येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज. 6 चेंडू 16 धावा टीम घरकुल. गोरगरिबांचा
एक अभ्यासू नगरसेवक आणि प्रत्येकाच्या मनात घर करणारा माणूस ज्ञानेश्वर दादा पाटील साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि खास या गाण्यासाठी आमचे रोहिदास जाधव असतील, त्यानंतर आमचे तानाजी गोंधली यांच्यामध्ये या गाण्यासाठी डीजे मास्टर सागर तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. क्या बात आहे. तर काही क्षणातच या ठिकाणी 7-12 धाबा आणि गावठी धाब्याचे मालक सन्माननीय अल्पेशदादा भोपी यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं बालाशेठ धुमाल आणि राजांनी क्रिकेट संघ गोट यांच्या वतीनं हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. समीकरण येऊन टिपते 6 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज आहे. टीम घरकुल संघ स्ट्राईक एंडवरती आता फलंदाज जाणार. खऱ्या अर्थानं आदित्यला आपण पाहू शकाल, आदित्यमध्ये क्षमता भरपूर मोठी आहे, परंतु इथे ग्रेट कमबॅक करणार की फलंदाजी ते ताबडतोब होणार. उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी नितलस गावाचे कालुराम पाटील, कालुरामदादा पावशे, त्यानंतर जगदीश काठे आणि कैलाश दादा पावशे यांचं आगमन झालं. त्यांना इन्व्हाइट केलं तर आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत. दोन धाबा जरूर आल्यात आणि 2 धावाच्या बरोबरीने संघ पुढे सरसावत असताना एकूण धावसंख्या धावपळकावरती 43 असा 4 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. मॅच बॅलन्स आहे. मॅच अद्याप देखील बंद लिफाफ्यामध्ये कैद आहे. येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी 10 धाव्यांची गरज आहे. तो चौकार किती मागडा पडणार ते येणारा काल, येणारा क्षण नक्कीच ठरवणार. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 10 धाव्यांची गरज आहे. टीम नक्कीच घरकुल संघ या ठिकाणी आपण पाहतोय 10 धाव्यांची गरज आहे 4 चेंडूमध्ये. गोलंदाज या ठिकाणी पाहतोय ते मात्र करण मडवी वरती प्रेशर आहे. सागर नक्कीच कानमंत्री देण्यासाठी सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव आपण इथे करत असताना 4 चेंडू 10 धाब्यांची गरज. गोलंदाज सज्ज. करण फास्ट केला आपण, नक्कीच भरपूर वेळ घेता आपण. उसाटणी टीम मॅच भरपूर इम्पॉर्टंट या ठिकाणी बघा, ज्या क्षणाची आतुरतेने आपण वाट पाहत होतो तो क्षण म्हणजे गावठी दाबा प्रोप्रायटर 7-12 धाब्याचे ओनर सन्माननीय सुप्रसिद्ध गोल्डन मॅन नितलस गावाचे अल्पेश दादा भोपी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं राजाने क्रिकेट संघ गोट आणि बालाशेठ धुमाल यांच्या वतीनं अल्पेश दादा आपलं मनपूर्वक स्वागत. आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस अल्पेश दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. एक रॉयल व्यक्तिमत्व 7-12 धाब्याचे मालक आदरणीय आमचे अल्पेश शेठ भोपी साहेबांचं आगमन. समीकरणाकडे आपण लक्ष केंद्रित करूया. 4 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज सज्ज. षटक क्रमांक 5 अंतिम षटक प्रगतीपथावर. 4 चेंडू 10 धाब्यांची गरज. समोर फलंदाज तर सन्माननीय बालकृष्ण हिरामन दाडावकर यांच्याकडून देखील स्पर्धेसाठी 10,000 रुपये आले, त्यांचं देखील आभार. क्या बात आहे. जबरदस्त चाबूक फटका होता. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव जोखीम आहे. समीकरण टेपते आता उर्वरित समीकरण. 3 चेंडू 9 धाव्यांची गरज. मॅच कधी चित्र पलट होणार. नक्कीच 3 मध्ये आता 9 धाव्यांची गरज. नक्कीच मंचकावरती आपण पाहिलं सर्व मान्यवर अगदी मॅचचा आनंद घेतात. खऱ्या अर्थानं पाहिलं 3 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. जबरदस्त रंगात आली आता मॅच. स्ट्राईकवरती आता फलंदाज आपण पाहतोय तर रॉकीच्या बॅट्समधून एक दमदार षटकार जरूर पाहिलाय. आता उर्वरित समीकरण 3 चेंडू 9 धाव्यांची गरज. गोलंदाज सज्ज. लोवर फुल टॉस होता इथे मात्र आपण पाहिला क्रीज विकेट वरती चेंडू आत दलतोय आणि पंच दर्शवतात की लेग बायचा इशारा. तर या ठिकाणी नितलस गावाचे दमदार व्यक्तिमत्व शत्रुघ्न दादा भोपी आणि शुभाबाई भोपी आणि प्रकाश दादा सांगडे यांचं आगमन झालंय. त्यांचं स्पर्धेच्या वतीने स्वागत. यावं आपण व्यासपीठावरती आपल्याला आमंत्रित केलं जाते. 2 चेंडू 8 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त. हा चेंडू भरपूर इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा चेंडू आहे, कारण या चेंडूवरती 2 जरी आल्या तरी शेवटच्या चेंडूवरती षटकार. गोलंदाज सज्ज. 2 चेंडू 8.
फटका तर चांगला, एक धाव तर सहजरित्या पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार, परंतु इथे बघता बघता 2 धाव या ठिकाणी रेफर केलाय. रनआउटसाठी चेक केला जाईल. 2 मध्ये 8 धावांची गरज, परंतु पाहूया नक्कीच खेळाडू पोहोचलेत का पॉपिंग क्रीजमध्ये, इथे चेक केला जाईल. जावेद परेद सर इथे आम्हाला कनेक्ट झालेत. नक्की जो नितेशदादा निगोकर या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या आपण व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. यावं रन कंप्लीट आहे. पहा जबरदस्त मॅच. आता येणारे चेंडू हातामध्ये असतील 1 आणि जिंकण्यासाठी 6 धावेची गरज आहे. जावेद मैदानात भारत बनाम पाकिस्तानचा सामना नक्कीच आठवावा लागेल. 1 चेंडूवरती षटकार ठोकला होता आणि नक्कीच तशीच हा मॅच इथे रंगात आली आहे. प्रेक्षक वर्ग जर मॅच आवडली असेल मैदानाच्या चौफेर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. 1 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच. कोण जिंकणार कोण हारणार इथे समोर क्लोज एन्काउंटर करण्यासाठी इथे आपण फलंदाज आपण पाहतोय. नक्कीच जर या चेंडूवरती षटकार आला तर मॅन ऑफ द मॅचचा हिरो साई बघा, सामना कोणताही जिंको, फलंदाजाने सामना जिंकला तर 1000, गोलंदाजाने सामना जिंकला तरी 1000 रुपये. सन्माननीय नगरसेवक ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या वतीनं दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी. गोलंदाजाने 6 धावा वाचवल्या तर त्याला 1000 रुपये आणि फलंदाजाने षटकार मारला तरी त्याला 1000चं प्राइज. येणारा चेंडू 1 जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज. जोरदार टाळ्या या चेंडूसाठी. ओहो, ब्लाइंड स्ट्रोक आणि या मॅच मध्ये दणदणीत विजय प्रस्थापित केलाय. वेलकम उसाटने, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक सचिन डिके. अर्थातच घरकुल टीम हरलात पण वाघासारखे लढलात. आई एकविरा शॉर्मा सेंटर बाय 1 गेट 1 फ्री. बघा व्यासपीठाच्या राईट साईडला आता आपल्यासाठी ऑफर आलेली आहे, बाय 1 गेट 1 फ्री. सागर पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो आणि करणसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. गोलंदाजी सुरेख केल्याबद्दल आदरणीय सन्माननीय नक्कीच दमदार आणि अभ्यासू नगरसेवक आदरणीय आमचे त्यांना सागर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. संघाचं अभिनंदन करूया. हार्डलक संघ घरकुल आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आभार. सागर या आपण लगेच. बघा नितलं संघ कॅप्टन आणि वेलकम उसाटणे संघ आपण यायचंय. सन्माननीय नगरसेवक यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देऊ आणि सामन्याचा सामनावीर पुरस्कार या ठिकाणी देण्यात येईल. सागरनं डेडिकेट केली आहे. सागर करणसाठी या. करण ठरला मॅन ऑफ द मॅच ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या वतीनं. आणि शेवटचा गोलंदाज होता बघा, शेवटचा गोलंदाज करणला 1000चं प्राइज ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या वतीनं. बंटीदादा पाटील यांच्या शुभासे मॅन ऑफ द मॅच ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्याकडनं 1000चं प्राइज आहे. बघा शेवटचा बॉल त्याने डिफेन्स केला आणि ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्याकडनं त्याला 1000 रुपयाचं प्राइज. कॅप्टन या लगेच. नितलं संघ कॅप्टन आणि संघ वेलकम उसाटणे संघ या. व्हेरी वेल प्लेड. खरं तर चांगला खेळ झाला आणि टॉस या ठिकाणी केलं जाईल. सेकंड राऊंडची सेकंड लढत टीम या ठिकाणी नितलस आणि उसाटणे, वेलकम उसाटणे आणि जनमान नितलस 4 षटकांची लढत. It's a call and